बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये सेवा केंद्र संचालकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। लाडकी बहीण योजनेचा सेवा केंद्रावर भार येतोय आणि यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त लाभार्थी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे या सर्वाचा भार हा सेवा केंद्रावरती येतोय। त्यामुळे नागपूरमध्ये सेवा केंद्र संचालकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन धरलंय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। नागपूरमधील 428 सेवा केंद्र आज दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे नागपूरमधील जिल्हा कलेक्टर ऑफिस इथे जे आहे जे संचालक आहेत सगळ्यांनी एक धरणे आंदोलन इथे ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पोस्टरमध्ये बघू शकतो की CSC ELE संघटना ज्या आहेत त्यांच्याद्वारे जे आहे हे आंदोलन आहे आणि आज दिवसभर जे आहे ऑनलाईन हे कामं जे आहे बंद असणार आहे। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया की काय नेमके कारण आहेत आणि का तुम्ही दिवसभर आज बंद ठेवत आहात। सर, आमचं दिवसभर बंद ठेवायचं मागचं कारण असं आहे, लाडकी बहीण योजनेच्या मागे गव्हर्नमेंटनी हे डिक्लेअर केलेलं आहे की तुम्ही सेतू चालकांकडनं काहीही पैसे त्यांना द्यायचे नाही, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचे, मात्र पैसे द्यायचे नाही त्यांना। आणि आम्ही आज नागपुरातले पूर्ण नागपूर डिस्ट्रिक्टमधले 4200 आम्ही सेतू चालक आहोत। जर अंगणवाडी सेविकांना हे लोक पेमेंट देत आहेत, फक्त ऑफलाईन फॉर्म घ्यायचे किंवा ऑनलाईनही भरायचे, आम्हाला पण आमचा मोबदला मिळाला हवा। नक्कीच, पण तुम्ही निवेदनमध्ये नेमक्या काय मागण्या केल्या आहेत, काय सविस्तर? निवेदनमध्ये आम्ही मुख्यमंत्री लाडकी योजना याच्यामध्ये CSC आणि महाऑनलाईन सेंटर सेतू केंद्रवाल्यांना योग्य मोबदला, योग्य कमिशन असं देण्यात यावे म्हणून ही मागणी केलेली आहे। नक्कीच, तर नागपुरातील जितकेही ऑनलाईन सेतू केंद्र जे आहेत त्याचे जे संचालक आहेत ते त्यांचं आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि त्यांचा संताप देखील आपल्यासमोर आलेलाच आहे। तर शासनाकडे यांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।